सावनी सागरला भेटायला त्याच्या घरी येते. माया म्हणते सागर सर घरी नाही येत. काही दिवसांपासून सागर घरी आलाच नाही आहे. मग सागर असं अचानक कुठे गायब झाला असेल याचा विचार सावनी करू लागली. ती लगेच सागरच्या मॅनेजर समीरला कॉल करते. हॅलो सागर, कुठे गेला आहे? समीर सावनीला म्हणतो, काही दिवस झालेत माझं आणि सागर सरांचं कॉन्टॅक्टच झालं नाही. तो कुठे गेला त्याबद्दल मला काहीच सांगितलं नाही. सागर आरामात बेडवर बसून जेवण एन्जॉय करीत असतो. पिहू जमिनीवरच बसलेली असते. तिला खूप भूक लागलेली. सागर पिहूला म्हणतो, तुला खूप भूक लागली असेल, कालपासून काहीच खाल्लं नाहीस. ताटातलं जेवण तो तिच्यासमोर फेकतो आणि तिला म्हणतो, घे जेवण खा. तिला खूप राग येतो. रागातच पिहू ते जेवण उचलते आणि सागरच्या अंगावर फेकते. त्याला म्हणते, मी एक माणूस आहे, कुत्रा किंवा मांजर नाही आहे. तेव्हा माणसाप्रमाणेच मला जेवण दे. सागर तिला म्हणतो, तुझ्या वागणुकीवरून तर तसं नाही वाटत. तेवढ्यात ती विचार करू लागते की तिला कुठं ठेवलं आहे. काही वेळाने पिहूला समुद्र किनाऱ्यावरून घेऊन जातो. पिहू तेथून पळायला लागते. पायात बांधलेल्या साखळीवर सागर पाय देतो. पिहू धपकन वाळूत पडते. ती सागरच्या अंगावर माती टाकायला लागते. पिहू उठते आणि समुद्राच्या पाण्यात आतमध्ये जाते. तेव्हा सागर तिला म्हणतो, तू काय चालत हा समुद्र पार करणार आहेस काय? पिहू पाण्यात दिसेनाशी होते. सागर तिला पाण्यात शोधायला धावतो. सागर तिला बुडताना वाचवतो. बाहेर घेऊन येतो. ती बेशुद्धच असते. तो तिला रूममध्ये घेऊन येतो. सागरला पिहूवर थोडी दया येते, पण अंजलीची आठवण आल्यावर तो पिहूवर रागावतो. तो रामू आणि सीताकडे जातो आणि तिचे काही कपडे पिहूसाठी मागतो. सीता तिचे कपडे त्याला देते, पण काही विचार केल्यावर सागर सीताला पिहूचे कपडे बदलायला सांगतो. सीता तिचे कपडे बदलते आणि पिहूचे कपडे धुण्यासाठी घेते. सागर सीताला म्हणतो, कपडे स्वतः पिहू धुवेल, तू जेवणाची व्यवस्था कर. सीताला वाटतं पिहू सागरची बायकोच आहे. ती रामूला पण जाऊन सांगते, सागरची बायको खूपच सुंदर आहे आणि सागर तिच्यावर खूप प्रेम करतोय. अजूनही पिहू बेशुद्धच असते. सागर तिला दारात थांबून पाहत असतो. सागर पिहूला हलवतो आणि पिहू शुद्धीवर येते. ती इकडे तिकडे पाहते तर समोर सागर उभा असतो. ती स्वतःकडे पाहते. तो तिचे कपडे बदललेले असतात. ती रागातच सागरला म्हणते, माझे कपडे कुणीच चेंज केले? सागर चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल आणून तिला म्हणतो, डोंट वरी, मी प्रत्येक अँगलने तुला रात्रीच पाहिलं आहे, त्यामुळे तुला लाजायची काहीच गरज नाही आणि तुला आत्ता खूप मोकळं मोकळं वाटत असेल नाही का? पिहू रागातच त्याच्या अंगावर उशी फेकून मारते. सागरला मारायला जाते. तेवढ्यात तिचा पाय अडखळून ती सागरच्या अंगावर पडते. सागर तिला पकडतो आणि तिला एक डीप किस करतो. पिहू त्याला ढकलण्याचा प्रयत्न करते, पण त्याने तिला घट्ट मिठीत पकडलेले असते. ती त्याला जोरात धक्का देते आणि बाजूला होते. त्याला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला किस करायची? ती रागात फणफणत असते. तेवढ्यात सीता तिथे येते. तिला वाटते ते दोघे रोमांस करत आहेत. ती पटकन जेवण तिथे ठेवते आणि बाहेर निघते. तेवढ्यात पिहू तिला विचारते, माझे कपडे रात्री कोणी चेंज केले होते? ती म्हणते, मीच केले होते. हे ऐकून पिहूला जरा बरं वाटतं. सीता तिथून जाते. सागर तिला म्हणतो, तू जेवण करून घे. ती म्हणते, मी जेवणार नाही. सागर तिला घास भरवतो. तो पिहू त्याला धक्का देते. मग सागर तिच्या तोंडात जेवण कोंबतो. पिहू सगळं जेवण सांडवते. सागर तिला एक झाडू देतो आणि म्हणतो, हे सगळं साफ कर. ती म्हणते, मी नाही करणार, तुला इथंच झोपायचं आहे. रात्र होते. सागर एक चटई घेऊन येतो. तिला म्हणतो, तू खाली झोप. मी खाली झोपणार नाही असं प्रिया त्याला सांगते. मला सवय नाही, तुला तर खालीच झोपावं लागणार आहे. जमिनीवर सांडलेल्या जेवणामुळे तिथे खूप मुंग्या झाल्या होत्या. पिहू त्यांना पाहून ओरडत असते. सागर तिला म्हणतो, तुझ्या ओरडण्याच्या आवाजाने जंगलातले प्राणी भिवून पळून जातील. ती त्याला म्हणते, जमिनीवर खूप किडे आणि मुंग्या आहेत. तो तिला म्हणतो, तुला जमीन स्वच्छ करावी लागेल. मनात नसतानाही तिला झाडून जमीन स्वच्छ करावी लागते. पिहूच्या घरचे ती गायब झाल्यामुळे खूप टेन्शनमध्ये असतात. पण निशा मात्र मजेशीर शॉपिंग करून आलेली असते.
तिला पाहून राजेशला खूप राग येतो. तेव्हा ती राजेशच्या आईला म्हणते, मी तुम्हाला विचारूनच गेले होते ना, तुम्ही काही बोलणार नाही का? तेव्हा त्याची आई राजेशवरच भडकते. तेव्हा राजेशचे पप्पा म्हणतात, तुम्ही सासू सुना दोघी मिळून आम्हा बाप लेकाला एक दिवस मारून टाकताल. राजेश त्याच्या रूममध्ये निघून जातो. निशा पण त्याच्या मागे मागे येते, पण राजेश तिला इग्नोर करत होता. हे पाहून तिला खूप राग येतो. ती त्याच्यासोबत भांडायला लागते. राजेश तिला म्हणतो, मी अंजलीवरच प्रेम केलं होतं, तिच्यावरच प्रेम करत आहे आणि तिच्यावरच प्रेम करत राहणार आहे. तू माझ्या आयुष्यात कुठेच नाही. हे ऐकताच निशाच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो. दुसऱ्या दिवशी सागर सीताला काही पैसे देतो आणि तिला म्हणतो, पिहूसाठी काही कपडे मार्केटमधून घेऊन ये. तर ती सागरला म्हणते, पिहू मॅडमची साईज काय आहे? तर तो म्हणतो, मला माहीत नाही. ती म्हणते, असं कसं, तुम्ही दोघे नवरा बायको आहे म्हटल्यावर तुम्हाला माहीत असायला हवं. पण तो सीताला म्हणतो, तुझ्या अंदाजाने तू घेऊन ये. सीता ठीक आहे म्हणून निघून जाते. सागर रूममध्ये येतो. पिहू शांत झोपलेली असते. तो तिच्याजवळ जातो, मोठ्याने ओरडतो. ती म्हणते, मला अजून झोपायचं आहे. तो तिला उठवतो आणि म्हणतो, ब्रेकफास्ट बनव, कपडे पण धुवायचे आहेत आणि भांडे घासून साफसफाई कर. पिहू म्हणते, ठीक आहे, पण मी पहिल्यांदा आंघोळ करणार. सागर तिला ओढत घेऊन जात असतो. तिचा पाय गुंतून ती जंगलामध्ये पडते. तिथे पडलेले लाकूड उचलून ती सागरच्या पायावर मारते आणि तिथून पळायला लागते. सागर तिला पकडतो आणि एका झाडाला बांधतो. पाण्याने भरलेली एक बादली घेऊन येतो. तो पिहूला म्हणतो, तुला अंघोळ करायची होती ना? पाण्याने भरलेली बादली तिच्या अंगावर ओततो. असं तडपवण्यापेक्षा तू मला मारून टाकलेलंच बरं, पिहू त्याला म्हणते. सागरही तिला म्हणतो, तुला मारून तुझ्या भावाकडून अंजलीच्या मृत्यूचा बदला कसा घेणार मी? सागर पिहूला जोरदार धक्का देतो आणि पिहू बेशुद्धच होते.